आपली भाषा यायलाच पाहिजे, मातृभाषा आपल्याला माहीत असली पाहिजे, पण इतर भाषांचा द्वेष नाहीये. इतर भाषाही शिकल्या पाहिजेत. भाषा ही एकमेकींना धरून पुढे जात असते. MA केलं मराठीमध्ये आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भाषा अजून सुंदर आहे, अजून श्रीमंत आहे. आताच्या पिढीला जास्त मराठी आहोत हे सांगायलाही अनेकांना लाज वाटते. तो एक न्यूनगंड तयार होतो. ज्या लोकांबरोबर आपण काम करतोय तिथे प्रोफेशनलिझम, आदर आणि चांगली पॉझिटिव्ह एनर्जी या 3 गोष्टी मला फार हल्ली महत्वाच्या वाटतात. आज अलकाताईचा फोन आला तर मी पहिला फोन उचलेन. आज ती समोर आली तर मी उठेन जागेवरनं. ती मला अतिशय सिनियर बाई आहे. तिने आयुष्यामध्ये खूप काही तिच्या पद्धतीने कमवलेलं आहे. एखादं प्रोजेक्ट बाबा हे फार असे विचित्र वागतात तर मी नाही करणार. मी सांगते मला घेऊ नका, मला काम कमी मिळालं तर मला माझ्या गरजा कमी करून जगता येतं. हा जो सगळा वलय आहे ना, ते आज आहे उद्या नाही. म्हणजे हे जी मंडळी आज काही जण वागतायत ना, त्यांचं सुद्धा वेगळे दिवस येणार आहेत. मिरची मराठीच्या YouTube चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळ हा कार्यक्रम बराच छान जम धरतोय आणि बरीच लोक आहेत जी रिक्वेस्ट करतात की यांना बोलवा, त्यांना बोलवा वगैरे वगैरे. एक फिल्म आलेली मधल्या काळात, तिचं नाव होतं बटरफ्लाय, आणि त्या फिल्मच्या निमित्ताने माझ्या स्टुडिओमध्ये त्या फिल्मची कास्ट आलेली. मला ती फिल्म प्रचंड आवडली आणि त्यात माझी अत्यंत लाडकी मधुरा वेलणकर होती. ती तर मला पहिल्यापासून आवडते. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपण एक सोलो एपिसोड तुझ्यासोबत करायचा आहे. आज निमित्त असं आहे की अर्थात व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही बघणार आहात मराठी भाषा दिवस सरून गेलेला असणार आहे, पण आज जेव्हा मी हा शूट करतोय त्या दिवशी मराठी भाषा दिवस आहे. त्या दिवशी मधुरा वेलणकर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे आणि मराठीबद्दल खूप गप्पा मारणार आहोत. तिच्या मधुरवा या कार्यक्रमाबद्दल खूप गप्पा मारणार आहोत. आणि बटरफ्लाय आहे तिचं नवीन नाटक आहे. एक व्यक्ती इतक्या गोष्टी करू शकते हे तुम्ही बघा, म्हणजे कसं ते. खूप खूप स्वागत तुझं स्टुडिओमध्ये. थँक्यू. मला पण इथे दरवेळेला यायला आवडतं. म्हणजे खरं तर मी सुद्धा तुझी आता फॅन झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि मला खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की इथे आल्यावर एक खूप आनंदाची गोष्ट मला अशी दिसते की ज्ञानेश्वरी तुम्हाला बोलताना दिसते, पण आज मी बघते की तिच्या समोर असा एक छान सुवाच्य अक्षरात लिहिलेला कागद आहे ज्याच्यावर तिने मुद्दे काढलेले आहेत, प्रश्न काढलेले आहेत, खुणा केलेल्या आहेत. आणि कुठेतरी अजूनही ही जुनी पद्धत नवीन पिढी वापरतीये हे मला खूप असं छान वाटतंय. मला उत्सुकता आहे की त्या कागदात काय लिहिलंय. त्या कागदात खूप काही लिहिलंय. म्हणजे सुरुवातीला असं व्हायचं ना की क्यू कार्ड्स आणि फोन वगैरे, पण मला खूप आवडतं यार लिहायला. आणि मला माझंच हस्ताक्षर बघायला पण खूप आवडतं, असं पण आहे. त्यामुळे मी ठरवलंय की प्रत्येक इंटरव्ह्यू साठी एक छान कागद घेऊन त्याच्यावरती आपण लिहायचं. किती छान. म्हणजे आजच्या दिवशी आपण या विषयाने सुरुवात करतो हे किती छान आहे की लिहायला हवं, आपल्या हाताने लिहायला हवं. आणि आपले जे विचार येत असतात मनामध्ये ते ज्या वेळेला कदाचित मेंदूपासून हाताने ते बाहेर येतात तेव्हा त्याची ते वाचण्याची किंवा ते आपणच पुन्हा एकदा ऐकण्याची ही गंमत आणि समाधान खूप वेगळं असतं. त्यामुळे लिखाण हे होणं फार गरजेचं आहे. आणि आज मराठी दिवसाच्या निमित्ताने तर आपण नक्कीच लेखन संस्कृतीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्यामुळे गुड स्टार्ट. व्हेरी हॅपी की हे एकतर हे तू नोटीस केलंस, हे खूप छान वाटतंय. पण काही लोक असतात मधुराताई ज्यांचं प्रेम असतं, अर्थात आपल्या सगळ्यांचंच आहे, पण काही लोक असतात जी भाषेसाठी काहीतरी करतात आणि ती सुरुवात स्वतःपासून करतात. तू तसं काहीतरी केलेलं आहेस. जेव्हा तू शेवटी बटरफ्लायच्या साठी आली होती स्टुडिओमध्ये तेव्हा तू म्हणाली होतीस की तू काहीतरी शिकलीस. तुला भाषेबद्दल प्रेम आहे एका बाजूला, पण पुढे जाऊन तू काहीतरी शिकलीस. ते काय शिकलीस ते तुझ्या तोंडून ऐकायचंय. हे बघ, मी जवळजवळ 27 वर्ष आज मराठी नाट्य चित्रपट सृष्टीमध्ये काम करते आहे आणि मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी आहे. त्यामुळे बरं, त्यात घरामध्ये सुद्धा माझी आजी, माझी आई शिक्षिका, त्यामुळे मराठी भाषा वाचली, बोलली, ऐकली जायचीच. आणि ती मातृभाषा आहे, त्या भाषेतनं व्यक्त होणं सोपंही होतं कायम. आताच्या पिढीला जास्त थोडंसं हा एक काय म्हणूया आपण स्ट्रगल असतो की मराठी आणि इंग्लिश, कारण व्यवहाराची भाषा जी आजूबाजूला आहे ती पूर्ण इंग्रजी किंवा हिंदी, मुंबईमध्ये स्पेशली भर आहे त्याचा. त्यामुळे मराठी कमी बोललं जातं किंवा मराठी आहोत हे सांगायलाही अनेकांना लाज वाटते. तो एक न्यूनगंड तयार होतो. आणि मी सुद्धा हे फेस केलेलं आहे की जर तुम्हाला इंग्रजी येत असलं तरी सुद्धा तुम्हाला बोलण्याची सवय नसल्यामुळे, तुम्हाला कॉन्फिडन्स नसल्यामुळे तुम्हाला अनेक ऑपॉर्च्युनिटीज असतात अशा की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर मला असं नेहमी वाटतं की आपली भाषा यायलाच पाहिजे, मातृभाषा आपल्याला माहीत असली पाहिजे.
पण इतर भाषांचा द्वेष नाहीये, इतर भाषाही शिकल्या पाहिजेत. पण जसं शिरवाडकर म्हणतात की ज्ञानाची कवाडं ही आपल्याला खुली करून दिली इंग्रजीने आणि आपल्याला खूप आधुनिक विद्या इंग्रजीमुळे माहीत झाली. पण हे सगळं कधी, जेव्हा तुमची म्हणजे कवाडं उघडल्यानंतर. पण त्याआधी ती कवाडं असतात कुठे? ते तुमच्या घरावर असतात. तर तुमच्या घराच्या भिंती मजबूत आहेत का, हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे मराठी भाषा येणं हे महत्वाचंच आहे. पण इतर भाषा म्हणून बोलू नयेत. मग मराठीत इंटरव्ह्यू देत असताना तुम्ही इंग्रजी शब्द का वापरला? आज वाटला एखादा वापरावा असा तर वाटला, काय हरकत आहे. भाषा ही एकमेकींना धरून पुढे जात असते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या आणि लॉकडाऊनमध्ये काय करावं हा एक खरं तर मोठा सगळ्यांसमोर. आणि काहीतरी करावं. मग खूप कलाकार वेगवेगळ्या कविता, अभिवाचन ह्याचे कार्यक्रम करत होते. काही कल्पकतेने काही नवीन गोष्टी सुद्धा काही जणांनी केल्या. मग त्यावेळेला खरं तर ना अभिजित मला म्हणाला की तेच जुनं किती वर्ष तुम्ही करणार. म्हणजे पुलं आहेत, शिरवाडकर आहेत, ही मोठी माणसं आहेत. पण नवीन शिरवाडकर कधी घडणार आहेत, नवीन पुलं कधी घडणार आहेत? जेव्हा तुम्ही नवीन पिढीवर थोडा तरी विश्वास दाखवाल, त्यांना दिशा दाखवाल. त्यांच्याकडे असेल कदाचित, पण त्यांना नीट दिशा दाखवणं, त्यांना मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपण काही करावं का? आणि म्हणून आम्ही खरं तर मधुरव हा ऑनलाईन एक कार्यक्रम सुरू केला, ज्यात नवीन लेखकांचं लिखाण सादर केलं जायचं. आणि त्यावेळेला कुठेतरी या भाषेमध्ये काय काय घडतंय, त्या भाषेची गंमत अशी यायला लागली. आणि खरं तर मला PhD करायची एका वेगळ्या विषयामध्ये आणि त्यासाठी मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. तर मग त्यावेळेला मी असं ठरवलं की मराठी ही माझ्या सगळ्यात जास्त जवळची. मग मी मराठीमध्ये का नाही करावं, काही शिकावं, की जेणेकरून मला ते सोपंही जाईल, कारण ती माझी मातृभाषा आहे. दुसरी गोष्ट, मला त्याविषयी अधिक माहिती मिळेल आणि त्या दृष्टीने अभ्यास होईल आणि जे मला एक डिग्री हवी आहे ती सुद्धा मिळेल. सो या सगळ्या अनुषंगाने मी MA केलं मराठीमध्ये. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली भाषा अजून सुंदर आहे, अजून श्रीमंत आहे. आणि म्हणून मग सगळा तो मधुरवचा अजून एक पुढचा प्रवास सुरू झाला. पण मधुरव बोरू ते ब्लॉग, एकतर बोरू ते ब्लॉग हा खूप मोठा पल्ला आहे बघायला गेलं तर. आणि मी हा कार्यक्रम बघितलाय, त्यामुळे जितके लोक बघतायत त्यांना मी आवर्जून सांगेन की तुमच्या जवळपास जेव्हा केव्हा मधुरव बोरू ते ब्लॉगचा कार्यक्रम असेल, शो असेल, अवश्य जाऊन बघा. तुम्हाला खूप मजा येईल, खूप नवीन गोष्टी शिकता येतील. आणि जर असं वाटत असेल की अरे फक्त इतिहासातल्याच गोष्टी सांगितल्या जातील का, तर तसं नाहीये. प्रचंड आधुनिक टच आहे त्याला, त्यामुळे अगदी आत्ता तुम्ही वापरू शकाल अशा अनेक गोष्टी त्या कार्यक्रमात आहेत. पण मधुरव बोरू ते ब्लॉग कसं झालं? म्हणजे ऑनलाईन हा कार्यक्रम होता ज्याच्यात नवीन लोक सादर करत होती, पण जो आता थिएट्रिकल आम्ही बघतोय तो खूप वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. हो, म्हणजे खरं सांगायचं तर ना हा गोंधळ होऊ शकतो लोकांचा आणि होतही असेल. पण या निमित्ताने मी अजून एक संधी घेते की हा गोंधळ टाळावा यासाठी, की मधुरव हे मी लिहिलेलं एक माझ्या ललित लेखांचं पुस्तक. बरोबर. खरं तर तेच नाव वापरून आम्ही ऑनलाईन मधुरव हा कार्यक्रम केला, ज्यात मी मधुरव मधलंही वाचायचे आणि इतर जगभरातली जी लिखाणातनं व्यक्त होणारी मंडळी आहेत त्यांचं वाचायचं. बरोबर. तो कार्यक्रम वेगळा, हे पुस्तक वेगळं. आणि त्याचे मी 2 सीझन्स केले. आणि मग त्यावेळेला सगळे म्हणाले आता तिसरा कधी. तर मी म्हटलं की देव करो अशी वेळ येऊ नये की आपल्याला पुन्हा ऑनलाईन सीझन घ्यायला लागेल. आपण आता लवकर या संकटातून बाहेर पडून आपण ऑफलाईन भेटू, असं काहीतरी करूया. सो ते डोक्यामध्ये होतं, म्हणजे कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ना. त्यामुळे मी तिथे ते ऑनलाईन कार्यक्रम तो थांबवला आणि माझ्या डोक्यात होतं की काहीतरी आपण ऑफलाईन करू, बघूया. आणि त्याच दरम्यान मी हे MA केलं मराठीमध्ये. बरं, MA करताना मला डॉक्टर समीरा गुजर, ती माझी खरं तर खूप जुनी मैत्रीण आणि आम्ही एकत्र अभिनय केलेला आहे, एकांकिकांमधनं आम्ही कार्यक्रम केले आहेत. तर मला MA करताना तिने शिकवल्या आहेत काही गोष्टी आणि त्या दरम्यान आमच्या गप्पा व्हायच्या, गोष्टी व्हायच्या आणि मग तिने वाचलेलं काहीतरी सांगायची आणि मग म्हणायचे की अगं हे सगळं माहीतच नसतं. म्हणजे आपण म्हणतो मी मराठी माध्यमात शिकले, मराठी शाळेमध्ये मराठी शाळा टिकायला हव्या वगैरे सगळं आपण बोलतो खूप, पण काय आहे ती मराठी हे कुठे माहिती आपल्याला. आणि त्याचा अर्थ नुसतं आपल्याला ग्रामर येतं आणि बोलता येतं असं नाही, तर त्या भाषेचा जन्म कसा झाला, त्या भाषेमध्ये कोणी कोणी काय काय काम केलंय किंवा त्या भाषेला कसं वापरलंय,
कसं सजवलंय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहितीच नसतात सामान्य लोकांना, कारण त्या पाठ्यपुस्तकात असतात. आणि हाही एक अनुभव आहे की माझ्या आईने फार पूर्वी एक प्रयोग केला होता. एका शाळेमध्ये एका वर्गाला नियमित पद्धतीने शिकवलं आणि एका वर्गाला नाट्य पद्धतीने शिकवलं. हो. आणि 6 महिन्यांनी त्यांचा म्हणजे निकाल असं नाही, पण हे लक्षात आलं की ज्यांना नाट्य पद्धतीतून शिकवलंय त्यांचं आकलन हे जास्त चांगलं होतं आणि त्यांच्या मनामध्ये ते राहतं. सो नुसती माहिती नाही तर ज्ञान मिळतं आणि ते कायम राहतं. Right. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की हा खरं तर विषय व्याख्यानाचा किंवा असा गंभीर वाटू शकतो की मराठी भाषा आणि बापरे हे फार जड आहे, त्याचा हा इतिहास त्याचा वगैरे. इतिहास म्हणजे कुठे आता आमचं काय चाललंय आणि तुम्ही काय दाखवताय असं होऊ शकतं. तर मग हे मनोरंजनाच्या माध्यमातून आपण कसं दाखवू शकतो ज्याचा कंटाळा येणार नाही, जे मनामध्ये शिरेल, डोक्यामध्ये शिरेल आणि नुसतं शिरणार नाही तर कुठेतरी एक अभिमानाची जाणीव पुन्हा नव्याने निर्माण करेल. खरं तर संवाद हा अनेक माध्यमातून होत असतो आणि भाषा हे एक माध्यमच आहे, एक टूल आहे. पण मग ज्या वेळेला ते वापरायचं त्यावेळेला ते आपण चांगलं वापरूया. त्याच्याविषयी आपल्याला माहिती असेल तर आपण ते चांगलं वापरू शकतो. साधी गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्हाला माहितीच नसतील शब्द तर तुम्ही तोडकं मोडकं बोलाल आणि तुम्हाला कदाचित म्हणजे असं होतं बघा अनेकदा की इंग्लिशमध्ये काहीतरी सांगायचं आहे पण मला जे वाटतंय ते तुला सांगता येत नाही कारण माझ्याकडे भाषेवरचं प्रभुत्व नाहीये. मग मी काय म्हणते, मग मी ह्याला मराठीत काय म्हणतात किंवा ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर त्यापेक्षा जर आपली भाषा आहे आणि आपल्याला व्यक्त होण्यासाठी आपली मातृभाषा तर निदान चोख यायला हवी, तर तुम्ही व्यक्त होऊ शकता. तर तुमच्या मनात जे आहे ते बाहेर येऊ शकतं, ज्याचं समाधान आधी तुमच्या मनाला मिळतं की मला जे वाटतं ते मी बोलू शकलो, मी सांगू शकलो. अगदी छोट्या छोट्या म्हणजे वाण्याकडे जाऊन यादी द्यायची आहे तरी हा नारळ नाही मला हा नारळ हवाय हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला भाषाच लागते. किंवा डॉक्टरकडे गेल्यावर पोटात दुखतंय पण नक्की काय कुठलं पोटात दुखतंय तर त्यामुळे जेवढी भाषा येईल, जेवढी तुम्ही वापराल तेवढं तुम्हालाच सोयीचं जाणार आहे व्यक्त होण्यासाठी. आणि त्यात जर मातृभाषा असेल तर लहानपणापासून आपण विचार त्या भाषेत करतो, आपली जडणघडण त्या भाषेत झालेली आहे, तर ती भाषा आधी आपल्याला यायला हवी आणि मग इतर भाषांचाही आस्वाद आपल्याला घेता यायला हवा. आपण असं नाही म्हणू शकत, म्हणजे आज मी म्हटलं तसं की आज मराठी दिवसाच्या निमित्तानं शिरवाडकरच हे म्हणालेत की भाषा साचीव नसते, ती प्रवाही असते, नदीसारखी ती वाहत राहते आणि त्यामध्ये अनेक शब्द येतात जातात, मिसळतात, वेगवेगळ्या भाषेंचं त्याच्यावर प्रभाव असतो, आपल्या भाषेचाही असेल ना कशावर तरी प्रभाव. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मातृभाषा म्हणून ती यायला हवी आणि म्हणून ती मग जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर मग ती बसा आणि छडी घेऊन तुम्ही सांगितलं तर किती लक्षात राहील, हां ठीक आहे असं म्हणून ते संपेल नाही, आपल्याला ते रुजवायचंय. मग आपण काय करायचं, म्हणून त्या निमित्ताने मग आम्ही ठरवलं की मधुरव हा कार्यक्रम आपण करू जो रंगमंचावर असेल, जो नाट्यरूपात असेल आणि काय असेल तर ती मराठी भाषेची गोष्ट असेल. आणि म्हणून हा कार्यक्रम करायचा असं मी आणि समीराने ठरवलं. आणि ते ठरवताना आम्ही एक पहिली गोष्ट अशी ठरवली की जे जवळचं आधुनिक काळातलं लिखाण आहे त्याचा उल्लेख करायचा पण ते सादर नाही करायचं. म्हणजे इन्क्लुडिंग आता शिरवाडकर, पु ल ह्यांचे अनेक कार्यक्रम आपण पाहिलेत, अनेक गोष्टी आपण वाचलेल्या आहेत, आपल्याला ती उपलब्ध आहेत पुस्तकं, आपण वाचलेलं आहे. आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातनं त्यांची गाणी म्हणा, त्यांचा चित्रपट म्हणा, त्यांचं कथाकथन ऐकलेलं आहे. म्हणजे अभिवाचन, आणि मीच इतके अभिवाचन आणि कवितेचे कार्यक्रम सादर केलेत की अनेकदा मी असं म्हणते की मला तर या कार्यक्रमाला जरा वेगळी द्या ना कविता, तीच कविता, तीच गाणी की जी गाजली आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्तही त्यांचं लिखाण खूप आहे, पण तरीही ते कुठेतरी उपलब्ध आहे. पण या आधी म्हणजे 1922 नंतरचा जो एक आपण आधुनिक काळ म्हटला समज, तर त्या 1922च्या आधी काय झालंय हे किती जणांना माहिती आहे. मग त्यातले महत्वाचे टप्पे आणि त्यातल्या जे मराठीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, वेगळं काम केलेलं आहे, त्याची माहिती आपल्याकडे नाही आहे किंवा आपल्याला नसते ती, तर ती आपण या स्वरूपात पोचवूया. आणि कसं, तर आता एक उदाहरण द्यायचं तर सातवाहनांपासून आपण काळ सुरू करतो,
त्यामध्ये हालाची गाथा सप्तशती असा एक आपल्याकडे ग्रंथ जो आहे, त्याच्यामध्ये अनेक गाथा लिहिलेल्या आहेत सामान्य लोकांनी. त्याचा अनुवाद केला राजा बढेंनी. तर त्यातल्या काही गाथा घेऊन आपण त्याच्यावर नृत्य बसवलंय, त्याला चाल नव्याने दिली आहे. म्हणजे आता ही गाथा असं मी सांगितलं तर मजा येत नाही, पण या पद्धतीने म्हणजे कित्येक जणांना असं वाटतं की अरे हे किती सुंदर लिहिलंय, हे सामान्य माणसाने लिहिलंय, किंवा ह्याचा अनुवाद म्हणजे कुठून सुरू झाली आहे मराठी, कशी सुरू झाली, का त्या सगळ्या लोकांनी लिहिलं मराठीत. तर ही सगळी जी अशी गोष्ट आहे ती या नाट्यरूपात सांगितली तर खूप मजा येते. आणि अर्थात तू पाहिलायस कार्यक्रम, त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की त्यामुळे ते ना राहतं मनामध्ये, आणि ते जास्त महत्वाचं आहे. अगदी. पण मला हे विचारायचं आहे की या संपूर्ण प्रक्रियेत जेव्हा तुम्ही अभ्यास करत होतात आणि याची बांधणी करत होतात, तेव्हा तुला पर्सनली मराठी भाषेबद्दल अशा कोणत्या गमतीशीर नवीन गोष्टी कळल्या, की छोटीशी असेल गोष्ट एखादी पण ही माहित नव्हती आणि आता खूप मजा वाटते की आता ही गोष्ट कळली आपल्याला? खरंच म्हणजे आता आपल्याकडे एक म्हणजे मला त्या वादात शिरायचं नाही, कारण माझा तेवढा अभ्यास नाही, पण प्राकृत पहिली आली का मराठी पहिली आली का संस्कृत पहिली आली, असं खूप वेगवेगळ्या हे आहेत. पण प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत ज्या वेळेला मी समीरा मला काय काय वाचून दाखवायची, त्यावेळेला खूप खरंच ती गोड वाटायची. आणि त्यातली एक प्राकृत नंतर खरं तर एक जी स्टेज होती मराठीची, त्यातली एक खूप छान गोष्ट आपण नाट्यरूपात सादर करतो, उंदरीची गोष्ट, तुला आठवत असेल तर मला ती भाषा इतकी इंटरेस्टिंग वाटली ना, आणि त्याच्यात इतका गोडवा आहे ना. म्हणजे आत्ता मला असं वाटतं की हळूहळू जी आपली भाषा झालेली आहे ती अशी खूप म्हणजे ओलावा नाही आहे असं नाही, पण कुठेतरी ना थोडी रुक्ष वाटते काही काही वेळेला. म्हणजे असं फार स्पष्ट बोलल्याचं जो एक फिलिंग येतं बघ आपल्याला, कारण भाषा अशी खूप त्या शब्दांमध्ये अर्थ आहे पण भावना थोड्याशा त्याच्यामध्ये रुक्ष होतात. पण ही जी जुनी भाषा आहे ना, त्याला असा एक गोडवा आहे कुठेतरी. तर मला हे जे त्याचं स्थित्यंतर आहे ना भाषेचं, ते खूप आवडलं. आणि खूप खूप जणांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे मी आता लिहिते सुद्धा. सो मी मधुराव नावाचं पुस्तक लिहिलं, आता एक नवीन पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करते. तर भाषा कशी वापरावी किंवा भाषेतून कसं व्यक्त व्हावं, दुसऱ्याचा आवाज होऊन कसं व्यक्त व्हावं, किती महत्वाचं हे किती, म्हणजे मला काय वाटतं ते मांडूच शकते, पण मी जर एखादी गोष्ट लिहिते ज्ञानेश्वरी नावाच्या मुलीची, तर ते ज्ञानेश्वरीला काय वाटतं हे मला मांडण्यासाठी मला माझ्या शब्दसंपदेतलेच शब्द वापरून नाही चालणार. मला त्या व्यक्तिरेखेच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे, तिचा अवकाश आहे, त्यातनं तिची जी शब्दसंपदा झाली असेल त्याचा वापर करून तिने व्यक्त होणं हे मी लिहायला हवं. सो यासाठी मुळात भाषेवर प्रभुत्व असणं अनेकदा ते महत्वाचं असतं, शब्दसंपदा असणं, त्या व्यक्तिरेखेला समजून घेणं. तर यासाठी अनेकांनी काम केलंय ग. त्यामुळे मी जेव्हा लिहायला बसते तेव्हा मला ह्या गोष्टी जास्त मधुरवमधनं असं वाटतात की प्रसंग आहेत, काही ठळक कामं लोकांनी केलेली आहेत, खूप कमी वयामध्ये लोकांनी काय काय कामं केली आहेत. म्हणजे आज जांभेकरांसारखे आपण माणूस घेतला किंवा विष्णूशास्त्री चिपळूणकर घेतले तर हार्डली 35 वर्ष वगैरे जगलेत ग ते, पण तेवढ्या काळात त्यांनी केवढं काम केलंय. मग आपण काही त्यांच्याशी तुलना करायची गरज नाही की अरे त्यांनी एवढं केलं आपण काहीच नाही केलं. नाही, आपण आपल्या परीने आपल्या ज्या काही आयुष्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलंय, पण करू शकतो अजूनही गंमत आणू शकतो, अजूनही आपलंच आयुष्य आपण बहारदार आणि काय म्हणे आश्चर्यकारक असं बनवू शकतो, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेऊन सजवू शकतो आपण. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी शाळेमधले माझे शिक्षक म्हणतील ही कोण आहे, तीच आहे का मधुरा. मी ऍक्च्युली विचारत होते आता की आपण मराठीबद्दल आता इतकं बोलतोय, पण शाळेतल्या मराठीच्या शिक्षिका तुला आठवत आहेत का किंवा शिक्षक? सगळे शिक्षक मला आठवतात आणि सगळ्या शिक्षकांना मी आठवत असेल. काय होती ती गोष्ट? नाही, मी अभ्यास अजिबात आवडायचा नाही मला. म्हणजे इतकं कठीण आहे आता विश्वास ठेवण्याचा. हो, नाही अजिबातच. म्हणजे 10वी पास व्हायची म्हणून परीक्षा द्यायची, 12वी पास व्हायची म्हणजे मी एक तर 10वी मध्येच व्यावसायिक दृष्ट्या काम करायला लागले आणि अतिशय लाजरी बुजरी होते. त्यामुळे वर्गात उत्तर येत असलं तरी कधी हात वर करून उत्तर दिलेलं नाही,
कधीही म्हणजे नाटकामध्ये कमीत कमी वाक्य मला कशी मिळतील, किती मी मागे उभी राहू शकेन, ह्याचाच मी कायम म्हणजे वाट बघायचे. म्हणजे मला चंद्राचं एक गाणं होतं, चंद्र आणि चांदण्या. तर मी गोल चेहरा होता, त्यामुळे मला चंद्र करायचं असं ठरवलं बाईंनी आणि असं मध्ये उभं केलं आणि चांदण्या सगळ्या बाजूला. तर मी म्हंटल नाही, मला चांदणी करा, मला नाही चंद्र व्हायचं. त्यामुळे मी असं काही शिकेन, काही म्हणजे रादर कलाकार सुद्धा कधी होईन, 4 लोकांसमोर काही परफॉर्म करू शकेन, असं माझं म्हणजे व्यक्तिमत्वच नव्हतं. पण तेव्हा शाळेत मराठी सोबत कसं होतं तुझं नातं? ठीक, म्हणजे असं काही विशेष काहीच नाही. वाचनाची अजिबात आवड नाही, काय सांगतेस अजिबात तू? नाही. म्हणजे शाळेची पुस्तकं वर्षाअखेरीच पूर्ण करायचे मी वाचून, एवढंच. आई गं. इतकं मला वाचनाची आवड नाही, अभ्यासाची आवड नाही. मराठी सुद्धा म्हणजे काय म्हणतो आपण, घरामध्ये बोलतो, जाऊन ऐकतो, एवढंच ना. पण कधी कवी घरी असं होतं, कारण बऱ्याच मराठी घरांमध्ये आणि बरेच लोक आता जे व्हिडिओ बघतायत ते सहमत असतील की पाढे म्हणणं, परवाचा म्हणणं, रामरक्षेचा क्लास घाला, हे करा ते करा, असे बरेच उद्योग होतात आणि त्यामुळे पण कधी कधी तो पुश मिळतो. तुझ्या बाबतीत असं काही होतं, कारण घरात सगळेच कलाकार आहेत? पण नाही, म्हणजे मला पाढे तर म्हणायलाच लागायचे. पण रामरक्षा वगैरे असं, एक तर काय झालं, मी पार्ले टिळक विद्यालय शाळेत, आमची शाळाच खूप या सगळ्या बाबतीत खूप म्हणजे काय म्हणूया आपण, आग्रही होती. त्यामुळे आम्हाला शाळेमध्येच अथर्वशीर्ष आणि हे माईकवरनंच शिकवलेलं आहे. अरे बापरे. म्हणजे रोज एक श्लोक माईकवरनं म्हणायचा आणि मग सगळ्या वर्गात सगळ्यांनी म्हणायचा, मग ती पाठ झालं अथर्वशीर्ष. सो अशा खूप गोष्टी झाल्या, पण त्याची आवड कधीच नव्हती. मी खरंच एवढ्या 18 वर्षांनी पुन्हा अभ्यास करून परीक्षा वगैरे दिली, ही मी कशी दिली, तर त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे मी शिबिरं घ्यायचे मुलांची. गेली 6-7 वर्ष आम्ही नाट्य शिबिरं घेतो. तर मुलांना शिकवताना मुलांचे काही काही वेळेला प्रश्न यायचे की ताई हे कसं म्हणायचं, किंवा हे कशात लिहिलंय, हे कुठे आहे, किंवा मी त्यांना सांगायचे ना पुस्तकं वाचायला पाहिजेत. मग हे सांगण्याचा अधिकार मला आहे का? मी वाचलंय का? मला त्यांच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर? जर मला शिकवायचंय, मला शिकायला आवडतं, तर आधी माझा अभ्यास व्हायला हवा. आणि तेव्हा कुठेतरी माझं मन खजील झालं. मी आता मुलांना शिकवायला लागले, तेव्हा ते मुलांच्या लक्षात राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग ते लक्षात राहायला हवं असेल तर मी ते चांगल्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, आणि त्याच बरोबरीने मी त्याचा आग्रह किंवा अट्टाहास नाही केला पाहिजे. हे नाही आवडत आहे का तुला, नको करूस. म्हणजे आमच्या शिबिरातला आत्ता मला एकदम प्रसंग आठवला. एक मुलगा आला होता पहिल्या दिवशी आणि तो सारखा डोळा पुसत होता. अच्छा. सारखा, म्हणजे इरिटेट होईल समोरच्यालाही, इतका तो डोळा पुसत होता. तर एकदा दोनदा त्याला, काय रे, काही गेलंय का डोळ्यात? नाही. काय होतंय का, दुखतंय का? 6-7 वेळा मी विचारलं की काही होतंय का. त्याने काही उत्तर दिलं नाही, फक्त मान. त्याने नाव पण सांगितलं नाही पहिल्या दिवशी, त्याला काहीही बोलायचं नव्हतं. मला वाटलं ह्याला म्हणजे जबरदस्ती टाकलंय का शिबिरामध्ये. तर एकदा आम्ही फक्त पालकांना विचारलं की त्याची इच्छा आहे ना, का तुम्ही त्यांना मुद्दाम पाठवताय. तर म्हणे नाही आहे, पण तो बोलत नाही, बघू आपण थोडे दिवस काय त्याला फरक पडतोय का. त्यानंतर मी 2 दिवस त्याला काहीही विचारलं नाही. मी त्याला काही विचारलं नाही, काही सांगितलं नाही, काही कळलं काही विचारलं नाही. ही वॉज देअर. आणि 4थ्या दिवशी त्याचा आवाज फुटला, आणि मग तो इतका फुटला की शेवटच्या दिवशी त्याला सगळ्यांचे डायलॉग्स पाठ होते. म्हणजे त्याला सांगितलं आपलाच डायलॉग म्हणायचा, इतरांचं नाही म्हणायचे. अख्ख्या कविता पाठ होत्या. त्याला हळूहळू त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. पहिल्या दिवशी तो घाबरून गांगरून गेला होता, आणि त्यावेळेला जर त्याला मी अजून कॉन्शियस केलं असतं ना, तर तो कदाचित फुलला नसता. मी त्याला सोडून दिलं, लेट हिम बी. सो ही मला खूप वाटतं की मला लहान असताना जर अशा शाळेमध्ये, म्हणजे मला समजून जर मला शिकवलं गेलं असतं, तर मी आज वेगळी झाले असते. आणि म्हणून माझा हा फार कटाक्षाने हे आहे की मी शिकवताना त्या मुलाला आवडलं पाहिजे, आणि मी जे काही शिकवीन ते त्याला आवडलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, आणि त्याचं त्याला बर्डन नाही आलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मी शाळेमध्ये फार वेगळी होते, आणि शाळा संपल्यावर मी हळूहळू खुलत गेले. त्यामुळे आयुष्यात मला ही कधी वाटलं नव्हतं की मी 18 वर्षांनी पुन्हा अभ्यास वगैरे करीन. पण ही जाणीव ज्या वेळेला झाली त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, मला पण आवडेल थोडं वाचायला, शिकायला. आणि थोडंसं एकटीने करायची पण भीती वाटायची. मग मी माणसं गोळा करायचे, मला हे वाचायचं, मग चल आपण दोघी मिळून एखादं पुस्तक वाचूया का.
मग मी एक ग्रुप पण केला होता वाचनाचा. अच्छा. त्याच्यामध्ये अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, तुषार दळवी, कादंबरी कदम, रुजुता देशमुख, असे म्हणजे आम्ही बरीच जण होतो, 7-8 जण होतो. आम्ही दर महिन्याला एकदा भेटायचो, एक लेखक ठरवायचो, महिनाभर वाचायचो आणि मग त्याच्यावर गप्पा मारायचो, काय आवडलं ते सांगायचो, काहीतरी लिहायचो त्याच्यावरनं. आणि सो मी असं माणसांना गोळा करून एक कार्यक्रम सुरू केला. एक वर्षभर आम्ही ते केलं. सगळ्यांची इतर कामांची व्यवधानं असल्यामुळे सगळ्यांना दरवेळेला येता येतं असं नाही, पण त्या अख्ख्या वर्षात आम्ही एवढं वाचन केलं त्यामुळे, आणि मजा यायला लागली. खरं लॉकडाऊन मध्ये कारण कोणीच कोणाला भेटू शकत नव्हतं. माझ्या युनिव्हर्सिटी मधले असे काही मित्रमैत्रिणी होते, तर आम्ही असं ठरवलेलं की एकानी एक गोष्ट लिहायला सुरुवात करायची आणि एक पानभरच लिहायचं, ठीक आहे, आणि मग तुम्ही जिथे सोडाल तर पुढच्या माणसाने तिथून सुरुवात करायची. कोणीच कोणाला सांगायचं नाही की मला असं वाटलेलं पुढे असं होईल वगैरे वगैरे, काहीच नाही, कोणीच काहीच सांगायचं नाही. फक्त तुम्हाला एक पानभर गोष्ट मिळाली अर्धवट, आता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्याच्यासोबत करा, पुढची व्यक्ती अजून काहीतरी करेल, आणि असं 4 माणसांची मिळून एक गोष्ट, असं करून आम्ही आमचं म्हणजे तू म्हणालीस तसं मजा यायची, आणि त्यामुळे आम्हाला आवड निर्माण झाली. आता लिहायचंय म्हटल्यानंतर काहीतरी वाचलं पाहिजे, नाही तर कसं सुचणार, किंवा आपण कल्पना कशी करणार. त्यामुळे त्यानिमित्तानं थोडंसं वाचलं गेलं. बाकीचे 3 काय लिहितात ते अर्थातच वाचायला लागायचं, कारण आपला भाग पण त्या गोष्टीचा भाग आहे, त्यामुळे तेही वाचलं गेलं. सो अशी मजा खूप यायची. मला ऍक्च्युली ते विचारायचं होतं की आज आपण भाषेबद्दल इतकं बोलतोय, आजच्या घडीला म्हणूया सगळेजण इतके बिझी आहेत आणि प्रत्येकाला काय 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 करायचं असतं, ह्याच्यामध्ये जर भाषा टिकवायची असेल आपल्याला पर्सनल लेवलवरती, तर अशा काय छोट्या छोट्या गोष्टी करता येतील का? जसं तू आता हे म्हणालीस ते खूप छान वाटतंय की पुस्तकं वाचनाचा एक ग्रुप, म्हणजे, आणि तो कुठल्याही वयाचा असू शकतो ना. एक तर मी थोडंसं माझ्या मुलाला काही काही वेळेला आवडत नाही, आई हे काय देतोय आपण, पण मी कटाक्षाने बाकी काही दिलं तरी एक पुस्तक गिफ्ट म्हणून देतेच. म्हणजे वाढदिवसाला काहीतरी गेम द्या, किंवा तो आता ज्या वयात आहे त्यांना खेळ आणि ह्याच्यात इंटरेस्ट असतो, पण ते देईन मी, पण बरोबर एक पुस्तक देणारच. किंवा आता मी मध्ये काय केलं होतं तुला सांगते की युवन माझा मुलगा आहे, तो इंग्रजी माध्यमात जातो आणि मला त्याचं काही हे वाटत नाही, कारण तो तिथे इंग्रजी छान शिकतोय ज्याची त्याला गरज आहे त्याच्या आयुष्यात, आणि मी त्याला मराठी शिकवतेच. सो घरामध्ये तुम्ही शिकवू शकताच मराठी, आणि त्यामुळे तो माझा मुलगा खूप चांगलं मराठी बोलतो. तर त्याला मी आता मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने 2 महिने आधी मी आगगाडी आणि जमीन ही कविता त्याला म्हणायला शिकवायला सुरुवात केली, आणि म्हटलं रोज 4 ओळी म्हणायच्या, आठवड्याला 4 ओळी, आणि असं करत ते कडवं एक एक बसून म्हटलं आपण पूर्ण ज्या वेळेला करू त्यावेळेला तुला छान वाटेल, आणि मला कोणाला दाखवायचं नाहीये, काही नाही, आपण शूट करून आपल्याकडे ठेवू, कोणालाही दाखवायची गरज नाही, तुझ्या आनंदासाठी आहे. मग तो पहिल्या दिवशी असं अगदी तोंड वाकडं करून पहिल्यांदा बसला की हे काय आहे, म्हणजे काय, हा काय शब्द आहे वगैरे. मग मी त्याला आधी अर्थ सांगायचे, मग त्याला मी एक रिदममध्ये म्हणायला शिकवली, त्यामुळे त्याला एक रिदम द्यायचे मी म्हणताना, आणि 4 ओळी. सो तुला अर्थ कळला, आता तू म्हण. मग ते म्हणायला लागल्यावर पहिल्यांदा चुकलं की मग येतच नाहीये मला हे उद्या करूया का वगैरे, असं पहिल्या दिवशी झालं. तर मी म्हटलं की एकदा न चुकता म्हण, मग तू जा खेळायला. त्याच्यासाठी आधी 5 अटेम्प्ट झाले एकदा न चुकता म्हणण्यासाठी. मग न चुकता ज्या वेळेला त्याने म्हटलं त्याला म्हटलं आई आलं, अजून एकदा म्हणू, मग मजा आली. मग त्याला अरे आपल्याला आलं ह्याची मजा आली, आणि मग त्याने 4 वेळा म्हटलं स्वतःहून, मी नव्हतं सांगितलं त्याला. असं करत त्याचं ऍक्च्युली आमचं टार्गेट होतं मराठी दिवस, पण अजून झाली नाहीये पूर्ण, कारण कविता मोठी आहे, पण होईल. म्हणजे माझं असं काही आग्रह नाही की आज दिवशी झालं पाहिजे. छोटे छोटे आपल्याला कविता ही एक खूप छान माध्यम आहे की ज्याला रिदम असतो ना, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये तो पटकन पाठ होतो. या वयात मुलांचं त्यांना रिदमने ते लक्षात राहतं, आणि अर्थ आधी समजावून द्यायचा, अर्थानेही छान वाटतं. सो अशा पद्धतीने कविता आपल्याला मुलांमध्ये पेरता येतील. आम्ही तर शिबिरामध्ये कवितेवर मी एनॅक्टमेंट पण बसवते, त्यामुळे ती कविता कधी विसरत नाहीत मुलं. त्याच्यानंतर छोट्या छोट्या नाटुकल्या असतात की त्यांना काहीतरी 4 वाक्य जरी असतील तरी मजा येते ते करायला. किंवा तू म्हणालीस तसं आम्ही हा शिबिरामध्ये हे घेतो एक्सरसाइज की गोलात बसून प्रत्येकाने एक वाक्य म्हणायचं आणि एक गोष्ट तयार करायची. किंवा मी अनेकदा एखादी गोष्ट सांगते आणि सांगते तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं तसं ह्याच्यावर रिॲक्ट व्हा. मग कोणी लिहून येतं,
कोणी काहीतरी कविता करतं, कोणीतरी चित्र काढतं. म्हणजे चित्रामधनं सुद्धा आपण ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करू शकतो, प्रत्येकाला जी कला जवळची वाटते. सो अशा पद्धतीने, आणि मला हे सांगायला खूप आवडेल या निमित्ताने, मी थोडंसं प्रमोट करते असं वाटलं तरी हरकत नाहीये, प्लीज. पण माधुरी पुरंदरे यांनी मराठी मुलांसाठी खूप काम केलेलं आहे. येस. आणि ते अतिशय म्हणजे काय म्हणूया, मी स्वतः त्यांची खूप चाहती आहे. तर त्यांनी ना एक लिहावे नेटके नावाचा एक खंड काढलाय. त्याच्यात 4 पुस्तकं आहेत, अतिशय अप्रतिम पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये गप्पा मारल्यासारखं त्यांनी सांगितलं की हे बघ, आता तू काय कर, आता तू एक हे घे आणि ह्यातली जी हे जे शब्द आहेत त्यातलं शेवटचं अक्षर मिळून एक शब्द होतो, तो शोधून काढ बरं, असं लिहिलंय त्यांनी गप्पा मारल्यासारखं. आणि इतके छान एक्सरसाइज. हे कोणत्या वयोगटासाठी आहे? कुठल्याही. मी वाचतेय तर आता पुन्हा नव्याने, आणि ही लहान मुलं सुद्धा वाचू शकतात. किती मस्त आहे. सो त्यांना रोज एक एक्सरसाइज दिला किंवा आठवड्याला एक द्या. फायनली आपल्याला काय असं नाहीये की 20 वर्षापर्यंत एवढं सगळं वाचून झालंच पाहिजे. नाही, तुम्ही कितीही वाचलं तरी ते तुम्हाला पुरेसं नसणारच आहे. कितीतरी वाचलेलं आपल्याला लगेच लक्षात पण राहत नाही 4 दिवसांनंतर. आणि हा एक आमचा म्हणजे खरं तर थोडासा म्हणजे माझ्या बाबतीत काय म्हणूया दुर्गुण नाही, पण एक निगेटिव्ह गोष्ट अशी होते की आम्हाला ना ऍक्टर्स म्हणून खूप सवय असते की पाठांतर करायचं, ते पटकन पाठ होतं आणि तो सीन झाल्यावर आम्ही ते विसरून दुसऱ्यासाठी तयार असतो. बरोबर. त्यामुळे अनेकदा सिरियल असेल, सिनेमा असेल, हे झालं की आम्ही ते विसरतो आणि पुढच्या ह्याच्यात लगेच उडी मारायला आम्ही तयार असतो. त्यामुळे माझं अनेकदा असं होतं की मी एखादं पुस्तक वाचते, 5 वर्षांनी तुम्हाला विचारलं असतं मला नाही सांगता येत त्यात काय. मग मी अनेकदा काय करते, खुणा करून ठेवते पुस्तकांवर किंवा त्याच्या काही नोंदी माझ्या वहीत करून ठेवते की ह्यातलं मला काय आवडलंय. थोडं लिहिलं की सुद्धा लक्षात जास्त पटकन अनेक शब्द सुचतात, नवीन पद्धतीने व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे, मी म्हटलं तसं वोकॅब्युलरी वाढली. ते शाळेत असायचं ना की प्रत्येक धड्याच्या नंतर काही शब्द असायचे, त्यावेळेला असं वाटायचं की हा एक्सरसाइज काय आहे की या शब्दांनी वाक्याचा अर्थ लिहा आणि वाक्यात प्रयोग करा. हो, हे काय. पण आता कळतंय की खरंच यार किती महत्वाचा तो उपक्रम होता. नाही, आणि म्हणून म्हटलं ना की ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मुलांना आपण घरातही शिकवू शकतो की. आणि मला वाटतं हे सगळेच उपक्रम फार छान आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मजा येणं, जे अनेक वेळेला आजकाल तर खूप अंडरलाईन होतं. जेव्हा थेरपिस्ट बद्दल आपण बोलतो तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला मजा येते का, हे महत्वाचं आहे, मजा येते का, हे महत्वाचं. तर हीच ती मजा आहे आणि कधी कधी आपल्यालाच ती निर्माण करावी लागते. कोणी आपल्यासाठी येऊन असं काही उपक्रम दरवेळेला करेलच असं नाही, आपणच काहीतरी करत राहून आपल्याला मजा येऊ शकते. भाषेबद्दल आपण इतकं बोललो, थोडंसं मला तुला विचारायचं आहे, हा प्रश्न मी सगळ्या कलाकारांना विचारते की कलाकार म्हणून आपल्या काही अशा काही व्हॅल्यूज असतात ना की विच डिफाईन यू, की मी ह्या बाबतीत तडजोड नाही करू शकत, किंवा मी जर कोणतंही काम करते कोणत्याही क्षेत्रात तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या माझ्यासाठी मी ठरवलेलं आहे की मी अशाच पद्धतीने काम करेन, माझा अप्रोच हाच असेल. तर फॉर यू ह्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत आणि मला ऐकायला आवडेल त्यांच्याबद्दल. खरं सांगायचं तर ना, कुठलंही एखादं प्रोजेक्ट आलं की पहिल्यांदा माझं नेहमी असं असतं की ते वाचल्यावर मला ते करावंसं वाटलं पाहिजे. ते कदाचित आधीच्या माझ्या प्रोजेक्टशी साम्य असणारं असेल किंवा नसेल, राईट, पण ते मला वाचल्या क्षणी हे मला करायचंय हे वाटलं पाहिजे. दुसरं मला निळूभाऊंनी सांगितलं होतं एकदा, निळूभाऊ फुलेंनी, की आपलं काम आपण बघतोच, पण अख्खा जे प्रोजेक्ट आहे ते पण कसं होतंय हे पण आपण पाहायला पाहिजे, कारण तुम्ही त्याचा भाग आहात ना. मी माझं येऊन काम केलं झालं, तुम्ही त्याचा भाग आहात ना, मग ते सगळं छान होतंय ना, ह्याकडेही तुमची कुठेतरी नजर हवी. तर अनेकदा आपल्याकडे आजकाल असं उलट म्हटलं जातं, तुम्ही तुमचं काम करा, जास्त फंदात पडू, तू अभिनेत्री आहेस ना, अभिनेत्रीचं कर, तू प्रोड्युसरला शिकवायला जाऊ नकोस. पण मला असं वाटतं की निदान त्याच्यावर नजर, तुम्ही काय करताय, काय दृष्टीने तुम्ही हे प्रोजेक्ट करताय, ते कसं पोहोचलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय, तुमची तयारी आहे का. मला लाख वाटेल, मी करेन, मला पैसे मिळाले, मी घरी गेले. पण मला असं वाटतं की अनेकदा चेहरा आमचा दिसत असतो ना, कलाकारांचा चेहरा दिसतो, त्यामुळे प्रश्नही आमच्याकडेच येतात. काय तुमच्या ह्याच्यामध्ये सिरियलमध्ये हे चाललंय, आणि प्रत्येकाला तुम्ही सगळं समजावू नाही शकत की मागे काय काय झालंय. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपला चेहरा आहे, आपलं नाव लागणार आहे, तर आपल्या त्या प्रोजेक्टची माहिती हवी, आपली त्याच्यावर नजर हवी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांबरोबर आपण काम करतोय तिथे प्रोफेशनलिझम, आदर
आणि चांगली पॉझिटिव्ह एनर्जी, या 3 गोष्टी मला फार हल्ली महत्त्वाच्या वाटतात. मी असं कुठल्याही सेटवर जाऊन माझं काम करून निघाले असं काम नाही आता करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की किंवा आजकाल अनेक अशी माणसं आली आहेत की ज्यांचं वाचन नाहीये, ज्यांना माहिती नाही आजूबाजूला काय चाललंय, ते फक्त येतात, आपलं काम करतात, जातात. त्यांना कोणाशी कसं बोलायचं हे माहीत नसतं. एक बेसिक माणूस म्हणून आदर असावा. कलाकार म्हणून मी किती काम केलं ह्याचा आदर मला नको. माणूस म्हणून एकमेकांना आदराने वागवा, प्रेमाने वागवा, एक छान पॉझिटिव्ह एनर्जीने काम करा आणि एक चांगलं प्रोडक्ट तयार करा. ह्यातनं काय होणार आहे, तुम्हालाच आनंद आणि समाधान मिळणार आहे, पैसा तर येणारच आहे. बरोबर. म्हणजे मी एका मालिकेमध्ये काम केलं होतं, त्याचं कॉन्ट्रॅक्टच इतकं आलं की जवळजवळ आता मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार आहे, पण तिथे आनंदी राहायचं. म्हणजे ही काय कॉन्ट्रॅक्ट आजकाल असतात, किंवा काय पद्धतीने काम केलं जातं, काय म्हणजे त्यातनं आनंद, काय शिक्षा आहे का? शिक्षा नाहीये ना, आनंद मिळाला पाहिजे ना. असं कोणीच कुठल्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं नाहीये की चला मिळून छान काम करूया. इफ यू डोंट डू दिस वी विल डू दिस, इफ यू डू दिस आम्ही हे करू. अरे हो, ठीक आहे, काय म्हणजे हे काय स्पर्धा आहे का? कलाकार आहे, निर्माता आहे, चला मिळून छान काम करूया, एक चांगलं क्रिएटिव्ह काम करूया. हा ॲटिट्यूड नसून छडी घेऊन कोणीतरी बसल्यासारखं हे असतं, जे मला नाही, आजकाल आवडत नाही मला. आणि त्यामुळे मला कम्फर्टेबल नाही वाटत तिथे काम करायला. आणि तू अगदी खरं विचारशील तर जी मोठी मोठी माणसं आहेत ना, ते नाही करत या गोष्टी. हे छोटी माणसंच नवीन नवीन येतात ना, त्यांना हे सगळं ते करा. कशाला? तुमचं काम चोख करा. कारण ती मोठी माणसं मला वाटतं खूप वेगळ्या आणि मोठ्या गोष्टींचा विचार करतात, त्यांच्याकडे वेळच नाहीये की हे करत बसतील. करेक्ट. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीचा जन्म होणं आणि त्याचे 9 महिन्यानंतर, म्हणजे 9 महिने सोपस्कार होऊन जन्म होणं आणि मग ते मूल वाढताना पाहणं, ही जी मजा आहे ती त्या क्रिएटिव्हिटीची जर मजा घेता आली नाही आणि तुम्ही फक्त प्रोफेशनलिझमच्या नावाखाली छडी घेऊन बसलात तर काय मजा आहे. खरं खरं. त्यामुळे मला असं खूप जेन्युइनली वाटतं की ह्या गोष्टी छान पॉझिटिव्ह एनर्जीने मस्त काम करूया, धमाल करूया, ते कायम राहणार आहे लक्षात. आणि मला असं वाटतं ह्यामुळेच असं होतं की तुझ्यासारखे अनेक कलाकार आहेत जे सिलेक्टिव्ह कामं करतात, ती छान असतात आणि ती खरं तर ऑडियन्स म्हणून पण पुरतात. म्हणजे सतत म्हणजे बटरफ्लाय सारखा सिनेमा जर आपण घेतला तर आता तुला खूप नामांकनं पण मिळालेली आहेत, त्याबद्दल खूप अभिनंदन. मला खूप छान वाटलं या सिनेमाला सगळीकडे बघून. आणि ते इतकं साधं सोपं पात्र होतं ना, त्याच्यामध्ये काहीतरी ना त्याचं तू काही रील बनवलेलं असं की हे आता ट्रेंडिंग गेलं तरच माझं पात्र प्रसिद्ध होईल ना, काहीतरी गिमिक होतं. खूप छान पद्धतीने तुम्ही CIDचा वापर करून एक क्यूट पद्धतीने तुम्ही प्रमोशन केलेलं, पण ते पात्रच इतकं सुंदर आहे की आता अनेक दिवस तू बघ ती फिल्म कधी आली तरी सुद्धा माझ्या डोक्यात अजून तू तीच आहे. म्हणजे हे पुरतं मला असं वाटतं. आणि हा अट्टहास लागतच नाही की सतत मी सगळीकडे कलाकार म्हणून दिसायला पाहिजे प्रत्येक माध्यमात. उलट तुम्ही म्हणजे मला आनंद वाटतो या गोष्टीचा आणि खूप ग्रॅटिट्यूड वाटतो या गोष्टीचा की मला जवळजवळ माझे जे कोणी चाहते आहेत त्यातली 90% माणसं मला सांगतात की तुम्ही आहात म्हणजे ते प्रोजेक्ट चांगलं असेल हा आम्हाला विश्वास असतो. खरी गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काम नाही करणार, त्यामुळे आम्ही वाट बघतो तुमचं काहीतरी काम यावं. हे वाट बघणं पण किती छान आहे. आणि तेच त्यामुळे मला तू म्हणालीस तसं ना, काय क्रायटेरिया की या गोष्टींशिवाय मला नाही मजा येत काम करायला, करायचं म्हणून काम मला नाही करता येत. मधुरवला सुद्धा मला आत्ता सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात. आपल्याकडे सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह नसाल किंवा तुम्ही तेवढे काय म्हणतो आपण मार्केटिंग तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये नसाल तर मी आमच्या क्षेत्रातलीच मंडळी बघितली जी माझा हात धरून पुढे आलेली आहेत किंवा माझ्या मागणं पुढे आलेली आहेत. मला अतिशय आनंद आहेत की ती पुढे आलेली आहेत आणि त्यांनी पुढेच जावं. पण फक्त सोशल मीडियावरचा प्रेझेन्स कमी असल्यावर ही माणसं उत्तरं देत नाहीत. आज आपले मराठीतले असे कलाकार आहेत मोठे मोठे, मी नावं नक्की नाही घेणार आणि मला त्यांच्याविषयी कंप्लेंट नाही करायची आहे, पण ती त्यांच्या विश्वात बिझी असतील, त्यांचीही काहीतरी बाजू असेल, नक्कीच असेल. पण ज्या मुलीबरोबर तुम्ही पहिल्यांदा काम केलं आहे, ज्या मुलीला बघून तुम्ही या क्षेत्रात आलाय, त्यांच्या फोनला रिप्लाय करणं, मेसेजला रिप्लाय करणं हेही तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. आणि कारण काय? कारण तुम्ही आत्ता त्या स्पर्धेत नाही आहात. माझी स्पर्धा करून झाली आहे, मी आता माझ्याकडनं चांगलं काम घडावं या दृष्टीने काम करते.
मला आता ऍक्टर म्हणून प्रूव्ह करायचं आहे का, तर नाही, मी 27 वर्ष काम करते आणि मी करतच राहणार. आपल्याकडे हा जो काही एक चेंज झालाय मराठीमध्ये स्पेशली मला जाणवतो हा, की मला नाही असं वाटत. म्हणजे आज अलकाताई ज्या वेळेला काम करत होती, तिने एक वेगळा जमाना पाहिलेला आहे आणि त्यांनी त्यांचा एक वेगळा जॉनर तयार केला असं म्हणू तयार शकतो केलाय. आपण. त्याच्यानंतर मला त्या पद्धतीचे सिनेमे आले होते आणि मी 1-2 केले सुद्धा सिनेमे. पण मी आज अलकाताईचा फोन आला तर मी पहिला फोन उचलेन. आज ती समोर आली तर मी उठेन जागेवरनं. ती मला अतिशय सिनियर बाई आहे. तिने आयुष्यामध्ये खूप काही तिच्या पद्धतीने कमवलेलं आहे. तिचं काम मला आवडतं का नाही, तिचे सिनेमे मी पाहिलेत की नाही, ती आता किती रिलेव्हंट आहे, डझंट मॅटर टू मी. माणूस आहे तिने एक कलाकार म्हणून उत्तम काम केलंय, ती मला सिनियर आहे, तर तिला मिळणारा मान हा मी दिलाच पाहिजे. आणि हे मी अलकाताईचं उदाहरण देते, अशी खूप मंडळी आहेत. त्यामुळे आपल्याकडे एक माणूस चांगला आहे तर मग तो आता काही करेल तर चांगला, एक माणूस इथे पुढे नाही आहे म्हणजे काय त्याला बघितलं नाही तरी चालेल, म्हणजे अशा पद्धतीच्या हल्ली खूप गोष्टी घडायला लागल्यात. त्याही सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं क्रिएटिव्ह वर्क आहे ना. खरं. त्यामुळे तुम्ही त्याला वर ठेवा, असं माझं खूप मला महत्त्वाचं वाटतं ते. आणि जी मंडळी आज मी खूप फॉर्च्युनेट समजते स्वतःला, की या इतक्या वर्षानंतर आज मी ज्या मंडळींबरोबर काम करते ना, ती ह्या सगळ्याच्या परे आहेत. ती खूप मोठीच आहेत ना. हा, आणि त्यामुळे त्यांना दाखवायला लागत नाही मी मोठी आहे. खरं. त्यांना ऍटिट्यूड नाही दाखवायला लागत. हीच खूण आहे मला वाटतं, की मी पण अनेक वेळेला आता इतकी अनेक माणसं मोठमोठी वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलायची एकतर संधी मिळते असंच मी म्हणेन. पण त्यात सुद्धा जी म्हणजे खरं सोनं असतं त्याला सांगावंच नाही लागत की मी खरं सोनं आहे. नाही, आणि असं मी काय अगदी सगळ्या तरुण पिढीला नाही म्हणते, पण आता मी मधुरव जेव्हा ऑनलाईन कार्यक्रम केला तेव्हा काही कलाकारांना घेऊन मी काम केलं, तर मला ह्या नवीन कलाकारांनी म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी करायची संधी मिळते, लॉकडाऊन आहे, गंमत म्हणून, किंवा सरळ नाही सांगा ना. अनेकांनी प्रश्नांना उत्तरं न देणं, रिप्लायच नाही करायचा, अशा खूप गोष्टी केल्या. पण ॲट द सेम टाईम काही अशीही नवीन मंडळी आहेत की ज्यांना व्हॅल्यू आहे कामाची. मी म्हटलं तसं, मला माझा आदर तुम्ही करा असं माझं म्हणणंच नाही आहे. मी काय काम केलंय ते किती महत्त्वाचं आहे, त्याने मला काय दिलं हा माझा प्रश्न झाला. तुम्हाला मी आवडत नसेन हेही मला मान्य आहे, पण एखाद्या व्यक्तीला एक माणूस म्हणून रिप्लाय करणं, काम करणं, किंवा मला जमत नाहीये हे सांगणं, हा नाही आहे का प्रोफेशनलिझम? प्रेम जाऊ द्या, प्रोफेशनलिझम मग जर पाळायचं आहे तर मग सगळाच नीट पाळा. तसंही नाही तुम्ही करत. पण एकीकडे आता मला एक उदाहरण द्यायला आवडेल की रसिका सुनील, तिला मी विचारलं, ती म्हणाली मधुराताई मी असं मराठीत फार कधी केलं नाही गो, पण हे फार इंटरेस्टिंग आहे, मी प्रयत्न करते. तिने मला करून पाठवलं आणि लगेच विचारलं मी अजून एकदा करू का, बघ तुला ओके आहे का. म्हणजे अशीही नवीन मुलं आहेत, मी असं नाही म्हणत की सगळीच अशी आहेत, पण हा थोडासा मराठीत झालेला बदल मला जाणवतो. आणि त्यामुळे मी जेव्हा काम करते त्यावेळेला मला ते फायनल प्रोडक्ट कसं उभं राहणार आहे, कोण मंडळी एकत्र येऊन काय लेवलचं काम करतायत आणि त्याची पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे, त्याच्यामध्ये प्रेम, ओलावा, आदर या गोष्टी आहेत ना, हे माझ्यासाठी महत्त्वाचं ठरतं. कारण मी ते आयुष्यभर घेऊन जाणार असते माझ्याबरोबर. हे खूप आणि महत्त्वाचं मला वाईट अनुभवांचा त्रास होतो आणि मला माझ्या आयुष्यात वाईट अनुभव लोकांच्या वागण्याने नको आहे. त्यामुळे एखादं प्रोजेक्ट बाबा हे फार असे विचित्र वागतात तर मी नाही करणार. मी सांगते मला घेऊ नका, डोकेदुखीपेक्षा ते परवडलं. मला घेऊ नका, हरकत नाही. मला काम कमी मिळालं तर मला माझ्या गरजा कमी करून जगता येतं. आणि मला उत्तम काम करायचं असेल तर उत्तम माणसांमध्ये मी जाऊन उत्तम काम करूच शकते आणि करते आहे. त्यामुळे मला खरं तर ह्या आविर्भावाच्या जगात राहणं, आता मी 27 वर्ष काम करते, किती आविर्भाव घेऊन जगणार तुम्ही. हा सगळा वलय आहे ना, ते आज आहे उद्या नाही. म्हणजे हे जी मंडळी आज काही जण वागतायत ना, त्यांचं सुद्धा वेगळे दिवस येणार आहेत. खरं. सो आपण त्या प्रत्येक स्टेजला ग्रेसफुली ॲक्सेप्ट करून पुढे जायला पाहिजे. आणि आपण क्रिएटिव्हिटी, कॉन्टेंट ह्याला महत्त्व देऊन तो चांगल्या पद्धतीने बाहेर येईल ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुझं माझं, तू मोठी का मी मोठी, हा मोठा का, ह्याने हे केलं म्हणून हा काय आहे म्हणजे. खरं. ॲब्सोल्युटली. आणि मी म्हटलं तसं की ही मोठी माणसं जी आहेत ना, ती ह्याच्यात अडकत नाही म्हणून ती मोठी होतात. ॲब्सोल्युटली. सो त्यामुळे त्याची एनर्जी चांगली असणं कुठल्याही कामाची, हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे.
राईट. जसं नाव बटरफ्लाय इज माय फेवरेट. जाता जाता मला हे विचारायचंच होतं कधीपासनं की काही OTT रिलीज होणार आहे का, कारण झालंय असं की मी अनंत लोकांना बटरफ्लायचं कौतुक सांगते, मग ते मला विचारतात मग कुठे बघायचा, आणि माझं थांबा जरा विचारून सांगते तुम्हाला कधी येणार आहे. तर प्लीज ऍटलीस्ट काही दिवसांसाठी कोणत्या तरी OTT प्लॅटफॉर्मवरती ही फिल्म बघायला खूप आवडेल. नक्की नक्की. अगं आता काय झालं, इफी फेस्टिवलला Yes. आपली फिल्म सिलेक्ट झाली होती बटरफ्लाय. आता ती न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलला गेली आहे. wow. अजून 1-2-3 फिल्म फेस्टिवलला ती गेली आहे. तर त्यामुळे आम्ही OTT साठी थांबलोय. पण मला असं वाटतं काही 1-2-3 महिन्यात हे सगळे फेस्टिवल्स आटपून जेव्हा फिल्म परत येईल त्यावेळेला नक्की ती OTTवर किंवा इवन सॅटेलाईटवर पाहायला मिळेल. आणि मला बटरफ्लायविषयी म्हणजे माझं प्रोडक्शन आहे, माझी कुठेतरी गोष्ट आहे आणि मी काम केलं आहे. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आपल्याकडे अतिशय सोप्या पद्धतीने गोष्ट रंगवून सांगणं फार कठीण आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. खरंय. आणि आपल्याकडे काहीतरी ड्रॅमॅटिक केलं की असं वाटतं काहीतरी केलं, पण हे असं साधं सरळ सोपं सांगणं हे फार कठीण असतं आणि ते या सिनेमाने साध्य केलेलं आहे. हो. आणि नक्कीच लवकरात लवकर Yes, तो please. सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि मी अशी आशा करते की तो आल्यानंतरही सगळ्यांना तो भरभरून आवडो. मला काही शंकाच नाही या बाबतीत. पण मला असं वाटतं की तू नवनवीन काम करत राहा आणि त्या प्रत्येक कामाला घेऊन तू पुन्हा पुन्हा स्टुडिओला आहे, त्यामुळे त्या निमित्ताने निमित्त शोधून आपण पुन्हा गप्पा मारू. नक्की आणि नक्की. फॉर आणि शुअर मारू. मला या दिवशी आता मी खरं तर ते गुलदस्त्यात ठेवलं होतं खूप दिवस, पण आता या दिवसाच्या निमित्ताने आपण भेटलो आहोत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, तर मला एक छान गोष्ट सांगायला आवडेल सगळ्यांना की नवीन कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करते. वा. आणि त्याचं नाव असणार आहे माया. किती सुंदर. तर आता लिखाण चालू आहे, कधी येणार माहित नाही, पण जेव्हा येणार असेल तेव्हा मी आणि ज्ञानेश्वरी पुन्हा येऊच. वाव यार. म्हणजे मी तुझं काय म्हणतात अभिनेत्री म्हणून इंटरव्ह्यू झालाय किंवा तुझं प्रोडक्शन मधली फिल्म म्हणून झालाय, आता एक मराठी लेखिका, भाषा म्हणून झालाय, आता लेखिका, शिक्षक शिक्षक. हा, हो. आणि माझी PhD पण छान हो अशी मी आशा करते. एक चांगली सगळ्यांकडनं. विद्यार्थिनी, हे सुद्धा कमाल कमाल आहे हे सगळं. आणि मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. आय होप तुला सुद्धा आली असेल. खूप खूप मजा आली. मला जाताना एवढं सांगेन, आजचा दिवस आहे म्हणून की मराठीत बोला, मराठीत वाचा आणि मराठीत लिहा आणि व्यक्त व्हा. आणि इतर भाषा जरी शिकलात तरी आपल्या मराठीची कास सोडू नका. किती सुंदर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.